लक्ष्मण गोरपेकर एका धावेने खातो करत आहेत. यानंतर सामना असेल आडुली विरुद्ध कोळेगाव 40+. सिंगल आली उमेश. 4 ओव्हरची मॅच आहे. इथे मात्र राजू काटे 0वरती बाद. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा राजू काटे 0वरती बाद झाले होते. या मॅच मध्ये सुद्धा ते 0वरती बाद झालेत. कारण उमेश जाधवचा प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळाला आणि वेगाने इम्प्रेस केलाय. फलंदाज बाद. तेच जमवत होती काय समजत नाही. पहिल्या चेंडूवरती बाद झालेत राजू. याच मैदानामध्ये आपण सिद्धू पाटीलला पाहिलं होतं वाडेकर संघाच्या श्रद्धांजली चषकमध्ये. 4 मॅच मध्ये 4 वेळा ते 0वरती बाद झाले होते. आता त्यानंतर सिद्धूला बाईक सुद्धा मिळाली. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत. कृष्णा दादाकडनं थोडीशी खराब फिल्डिंग झाली. अवघड होतं मात्र चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. चौकार आलाय संतोष काटे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं 19 धावांची इनिंग त्यांनी साकारली होती. आता ही चौकाराने तो खातो उघडतोय. भावेश म्हात्रे यांचं आगमन झालंय आणि फलंदाज बाद होईल. चौकाराचं उत्तर लगेच उमेश जाधवने दिलंय पुढच्या चेंडूवरती. फलंदाज त्रिफाचित. या अगोदर राजू काटे आणि आता संतोष काटे. दोन्ही फलंदाज क्लीन बोल्ड. भावेश एकनाथ म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी विशेष त्यांचं सहकार्य. तर भावेश म्हात्रे धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्याबद्दल. बोलूया आपण मॅचच्या दिशेने 2 विकेट उमेश जाधवला मिळालेत. पहिल्या मॅचमध्ये सतीश म्हात्रेची तुम्ही चांगली गोलंदाजी पाहिली. आता उमेश जाधव चांगली गोलंदाजी करतायत आणि पहिली मॅच जिंकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते खेळाडूंना की दुसरी मॅच आपल्याला जिंकायची आहे. ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करायचे. हे सर्व गोष्टी पाहतात खेळाडू. एक मॅच जिंकल्यानंतर 4 धावा जरूर झाल्यात. 4 चेंडूही झालेले आहेत. 2 विकेटही मिळालेत. आणि फलंदाज होईल बाद. मनोहर भोईर 0वरती बाद होतील. कोऑर्डिनेशन झालं नाहीये. पहिला चेंडू ते फेस करत होते. प्लेसमेंट करत होते. सन्मान देत होते चेंडूला आणि मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतील. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मनोहर भोईर रनआउट झाले होते. या मॅच मध्ये सुद्धा ते रनआउट झालेत. कोऑर्डिनेशन झालं नाहीये. लोटोई चषक 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. यानंतर सामना असेल कोळेगाव 40+ विरुद्ध आडिवली 40+. एकनाथ नामदेव म्हात्रे थोर समाजसेवक त्यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. नामदेव म्हात्रे साहेब यशस्वी उद्योजक आहेत. देवीच्या पाड्याचे ज्येष्ठ समाजसेवक काँग्रेस पक्षाचे उमेश. हा चेंडू तुम्ही पाहताय. त्या क्षेत्ररक्षक सतीश खूप वेगाने आलेत. लॉंग ऑन वरनं ते आले आणि 2 धावा मात्र मिळतील. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांची मॅच आहे. नवापाडा 40+ विरुद्ध नारिवली 40+.
यानंतर कोळेगाव 40+ विरुद्ध आडिवली 40+ अशी मॅच असेल. चांगली गोलंदाजी केली उमेशने. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 7 धावा दिल्या आहेत. पहिल्या मॅचचा हिरो एका बाजूला आपण बघतोय सतीश मात्रे, दुसऱ्या बाजूला पहिल्या मॅचचा हिरो कैलास आहे. मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट तुम्हाला मिळाली आहे ती घालूनच तुम्हाला पुढची मॅच खेळायची, लक्षात घ्या. म्हणजे गोविंद भानेना तुम्ही बघू शकाल. आणि त्यानंतर हिरामान म्हात्रे 13 चेंडूमध्ये 40 धावा केल्या. दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. कोळेगाव 40+ सुरेंद्र पाटील आणि शरद दादा टॉससाठी आपण उपस्थित राहायचे. जसं आपला वेळ मिळेल आपण लगेच टॉस करणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुष्कर येत आहेत. दुसरं षटक घेऊन येतात पुष्कर. पहिल्या षटकात 3 विकेट गेल्या नारिवलीच्या. सकाळी त्यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या होत्या महत्त्वाच्या. सुधीर काळने 2 विकेट घेतल्या होत्या हेडवुडने 40+ संघाच्या. त्यानंतर चांगली बॅटिंग झाली संतोष काटेजी. त्यानंतर कैलासने मॅच फिनिश केली. मनोहरने चांगलं योगदान दिलं होतं. आता बघायचं तर 4 षटकांची मॅच आहे. 40-45 तुम्हाला कराव्या लागणार आहेत. बाळा बोराटे बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. त्या बघा तुम्ही शशांक पाटीलला पाहता, ज्यावेळी ते यष्टिरक्षक असतात. यष्टिरक्षकची भूमिका खूप महत्वाची असते. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. शॉट थर्डमॅनला अजित आहे तिथे, एक सिंगल मेल. थर्डमॅन आणि फायनल क्षेत्र आपण पाहिलं ना तर खूप महत्वाची भूमिका असते. पुष्कर राईट मोड विकेट. इथे फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर यायला हवं होतं. फॉस घेतला, चेंडूची वाट पाहिली आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. बारा धावा झालेत. इथे ऑन साईडला खेळायचं होतं. मधू आहेत बघा तिथे. शॉट फायनलिंगला मधू फिल्डिंग करतायत. चांगली फिल्डिंग झाली मधूची. एक धाव रोखू शकत नाहीये. झेल नव्हता, झेल भरपूर दूर आहे. तेरा धावा. पुष्कर इथे फटका चांगल्या बरोबर स्क्रीन समोर घेत आहेत. कैलासच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. धावसंख्या 19. हा चेंडू पाहत होता मात्र आता क्षेत्ररक्षक राजा भरपूर दूर आहेत. 2 धावा रोखू शकत नाहीये. डीप मध्ये आहेत. 2 धावा इथे सहज होणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावपल करावं लागतात त्या. 21 धावा तुम्हाला धावपल कधी पाहायला मिळतात. राजा जाधव होते. जेव्हा जेव्हा मग अशी नयूरने सुद्धा उल्लेख केला डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते त्यांच्या माध्यमातून डेकोरेशन खूप चांगलं केलं होतं. श्रद्धांजली चषक याच मैदानात तुम्ही पाहिली. जुनी डोंबिवलीची स्पर्धा खूप चांगलं डेकोरेशन तुम्ही पाहिलं. RCC हा संघ सुद्धा तुम्ही RCC डोंबिवली हा संघ सुद्धा खुल्या गटातनं पाहत असता. नागेश काय करतायत तर चेंडू सरळ अजितच्या हातात आहेत तर ते मध्ये आले. षटक क्रमांक दुसरे ते समाप्त होईल. 2 षटकात 22 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये 28 आल्या तर 50 होऊ शकतात नारिवलीच्या.
दोन चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे 28 त्यांच्यासाठी माग नाही आहेत. कैलास आणि लक्ष्मण गोरपेकर दोन असे फलंदाज आहेत, ते 12 चेंडूमध्ये 28 बनू शकतात, 12 मध्ये 35 बनू शकतात, कारण ताकद त्यांच्याकडे प्रचंड आहे. 12 मध्ये 22 झालेले आहेत. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला फ्रेश वापरावे लागणार आहेत. चार षटकांची मॅच. बावीस धावा झालेल्या आहेत. नारिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी पहिल्या मॅचमध्ये हेडुडने संघाला पराभूत केलं. नवाबडा संघाने मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता लोटोआई चषकचा खिडकाली संघ, त्या संघाला त्यांनी पराभूत केलं. सतीश मात्र येतात गोलंदाजी करण्यासाठी. 40+ ची सीझनची सुरुवात आपण पाहिली. कोळेगावची स्पर्धा, जयगावदेव क्रिकेट संघ कोळेगाव, त्या स्पर्धेत पहिलं मेडन षटक सतीश मात्रेने फेकलं होतं. जयगावदेव चषक कोळेगाव 40+ मध्ये आपण पाहिलं, हॅट्रिक सुद्धा आपण भरपूर पाहिल्या. एकमेव मेडन षटक पाहिलं. जयसिंग पाटील साहेबांचं आगमन झाले जुनी डोंबिवली, त्यांचं हार्दिक स्वागत. इथे पुष्कर काटे काय करतायत? चेंडू सीमा पार जाईल. सतीश मात्रे नाराज आहे. झेल तर झालं नसं, म्हणजे तुम्हाला चेंडू अडवायचा होता, हेच ते सांगतायत. 26 झाल्या. मी मग कशी उल्लेख केला 12 मध्ये 28 बनवू शकतात. श्याम पाटील ड्रीम अकॅडमीचे सर, त्यांचे आगमन होते. जयसिंग पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. उद्या आजजे विरुद्ध नागाव पहिलीच मॅच आहे, त्यामुळे श्याम पाटील पाहणी करण्यासाठी आले असतील कदाचित. नागाव संघाविरुद्ध त्यांना उद्या मॅच खेळायची. उद्या देवीचा पाडा संघ सुद्धा खेळणार आहे दातिलीच्या विरुद्ध. सव्वीस धावा झालेले आहेत. सव्वीस धावा झालेले आहेत. थोडस स्पीडअप करा. 26 धावा झालेत. इथे मात्र बॅकफुट पॉइंटच्या वरून खेळतात आता आणि चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौका. वैभव म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतात आमच्या व्यासपीठावरनं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत बघा. 30 धावा झालेल्या आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. वेग प्रचंड आहे. सतीश मात्रे यांच्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे. अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतात, पण तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली असून फायदा नाही आहे, फिल्डिंग खूप मुख्य फॅक्टर आहे राजू. आता जर तुमच्याकडे फिल्डिंग चांगली नसेल तर काहीच होणार नाहीये. 30 धावा झाल्यात. सतीश इथे मात्र बाळा बोराडे आता बीट झालेत. SP सरांचा 22चा इशारा येतोय. एक धाव ऍड होईल. वैभव सुगन म्हात्रे यांचं आगमन झालेले आहेत. एक चांगले आचार्य सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून आज कमिटीसाठी बिर्याणी सुद्धा खूप सुंदर बनवण्यात आली होती. SP ने भरपूर कौतुक केलं त्या बिर्याणीचं. सतीश इथे स्ट्राईक मी का घेतली हे सांगत असताना लक्ष्मण गोरपेकर त्याच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. खूप चांगलं संगीत. लोटोआई चषक. जयसिंग पाटील साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ जुनी डोंबिवली त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. धावसंख्या आपण बघूया. 37. मी आकाशी उल्लेख केला, हे 2 खेळाडू आहेत, त्यामुळे 28 धावा ते करू शकतात. चांगलं एस्टेशन तुम्हाला पाहायला मिळते. बाळा बोर्डे बघा एस्टँडच्या मागे, आणि मला आठवण झाली बाळा बोर्डे नक्कीच वासू या खेळाडूची.
त्रिशूल संघाटी खूप चांगलं यशस्वी करायचे. वासू चेंडू पकडायचे एसपी, त्यानंतर ते मागे बघायचे आणि तसंच बाळा बोराटीने केले. त्यामुळे वासूची आठवण आम्हाला नक्कीच झाली जे उल्हासनगरचे खेळाडू आहेत. आणि त्रिशूल संघाटी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं, कारण त्रिशूल संघ म्हटलं ते खूप मोठा संघ पाहिला जायचं त्या संघाकडे. कल्याणमधला उल्हासनगरचे खेळाडू त्या संघामध्ये असायचे. वासूने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. तसंच यशरेशन बाळा बोराटेने दाखवलं. चेंडू पकडल्यानंतर ते मागे पाहिलं आणि वासू यांनी बऱ्याच वेळा बऱ्याचशा फलंदाजांना असं फसवलेलं सुद्धा आहे. 3 षटकात आपण पाहिलं तर धावा झाल्या त्या 37. अजूनही 13 ते 15 धावा शोधायचे आहेत. तर फाईट करेल आई गावदेवी नारिवली 40+ संघ, कारण गोलंदाजी चांगली आहे या संघाकडे. आणि बघायचं तर कैलास कशा पद्धतीने बॅटिंग करतात, कारण 4 षटकांची ज्यावेळी मॅच असते ना 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. टॉससाठी यायचे शरद आणि सुरेंद्र पाटील. टॉससाठी या कोळेगावचे कॅप्टन. या षटकांत आपण लगेच टॉस करणार आहोत. कोळेगाव 40+ विरुद्ध अडिवली 40+. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. गोलंदाज नागेश आहेत. नागेश कैलास मैदानात आहेत, तोपर्यंत धावांची गती ते कधीही वाढू शकतात. लक्ष्मण दुसऱ्या बाजूला आहेत, तेही कधी धावांची गती वाढू शकतात. दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचे. जसं हे षटक संपेल आपण टॉस करणार आहोत. नागेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहिला, चांगला चेंडू होता नागेशचा. चेंडूने बॅटचा त्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. 5 चेंडूचा खेळ इनिंग मधला शिल्लक आहे. बघायचं 5 चेंडूमध्ये किती धावा करेल नारिवली संघ. 37 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. प्रेक्षणीय मॅच मध्ये 43 धावा सुद्धा सहज चेस झाल्या. रमाने चांगली बॅटिंग केली आणि मॅच जिंकून दिली देवीचा पाडा 40+ या संघाला. डान्सिंग डाऊन द विकेट. कृष्णा दादा आहेत, त्यांना माहिती एक धाव गेलेली आहे, त्यामुळे त्याने आरामशीर फेकी केली. बघा 1ने धावसंख्या पुढे सरकेल. भरपूर वर्ष आपण पाहत आहेत. आई 11 डोंबिवली संघ कृष्णा दादा यांचा पाहत आहेत. ग्रामीणमध्ये ते नवापाडा संघाटी सातत्याने खेळत आहेत आणि भरपूर क्रिकेट ते खेळलेत. चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. भरपूर वेळा रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर त्यांच्या खांद्यावरती भरपूर जिम्मेदारी असते. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. सतीश थोडासा वेळ घेत आहेत, तोपर्यंत 2 धावा होणारच आहेत. बघा कृष्णादाचं कौतुक करेल, लगेच ते बॅकअपसाठी आलेत. क्रिकेट तुमच्या नसामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. 40 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लक्ष्मणला 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके तरी मारावे लागणार आहेत. 50+ धावा तुम्हाला कराव्या लागतील. समोर तुमच्या नवापाडा 40+ संघ आहे. बॅटिंग त्यांच्याकडे सुद्धा चांगली आहे. नागेश इथे मात्र ऑन द टोस खेळायचं होता. संदीप झेल खाली येतात आणि जणू काय या झेलची वाट पाहत होते संदीप. नागेश शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नागेशने 4 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा दिल्या आहेत. 1 गडी त्याने बाद केलाय. टोस खेळत होते. चेंडूने थोडासा बाउन्स घेतलेला, म्हणजे ताकद थोडीशी कमी पडली असंच म्हणावं लागेल. मोठा कोचे धरम भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचे लोटवाई चषकमध्ये आम्ही मनपूर्वक आणि सरचे स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी केली नागेशने आतापर्यंत स्लॉगरच्या षटकात. सुभाष बाद आहेत बघा, लगेच सांगितले शशांकदानी. चालाकी दाखवली होती मात्र सुभाष बाद होती तिथे. 1 धाव मिळेल. दिलीप पाटील येत आहेत. 41. 4च धावा दिल्यात बघा नागेशने स्लॉगरच्या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळासाठी सुद्धा ते सातत्याने खेळत असतात. 70 मेंबरचा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत म्हात्रे सुद्धा आहेत, मधु म्हात्रे सुद्धा त्या ग्रुपमध्ये असतात. गणा भोईर असतील, नितीन म्हात्रे, बरेचसे मेंबर आहेत. इथे काय फटका आहे कैलासचा. स्टँड अँड डिलिव्हर.
पॉइंटच्या डोक्यावरनं सीमा पलीकडं षटकार. चला आडिवलीचे कॅप्टन या, कोळीचे कॅप्टन आलेले आहेत. संतोष अनंत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल तर या संतोष अनंत भोईर. 47 धावा झाल्यात, 48 करायचे आहेत. काय फटका होता कैलाचं, हेच तर वैशिष्ट्य आहे कैलाचं. ताकद त्याच्याकडे प्रचंड आहे. असाच चेंडू आपण पाहिला तर लक्ष्मणलाही मिळाला तर मात्र ते ऑन द टोस खेळायला गेले आणि ते बाद झाले होते. मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या नागेशने. शेवटच्या चेंडू त्याला षटकार लागला, त्यामुळे त्याने धावा खर्च केल्या 9. एक गडी त्याने बाद केला. धावा झाल्या 47. 48 नवापाडा संघाला करायचे आहेत. तर दुसऱ्या फेरीतील आपण दुसऱ्या मॅच आपण टॉस करत आहोत. आदरणीय संतोष भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच इथे मात्र टॉस होतोय. टॉस इथे मात्र जिंकला आडिवली संघाने. तर निर्णय काय असेल? समोर कोळेगाव संघ आहे. दोन्ही संघांनी एक एक सामने जिंकले. तर समोरच्या संघासमोर 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत. नक्कीच 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न असतील. संघनायक म्हणून या मॅच मध्ये नक्कीच तुझी निवड झाली दादा. तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्यात आभार मानतो. तर नक्कीच आपण शुभेच्छा देऊ आणि वळूयात कोळेगावचे संघनायक. तर नक्कीच एक स्टायलिश संघनायक आहेत. तर टॉस दादा तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? आता तर मागच्या मॅचचा रिझल्ट बघता आता ठीक आहे, आता मी समाधानी आहे टॉसबद्दल. पण आता प्रथम फलंदाजी करायची 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये नक्की किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. तर 50 ते 55 धावा. आता मात्र काही चेंजेस टीममध्ये नाही, फक्त आता आमचा एक खेळाडू थोडा इंजर्ड झालाय, त्याच्या बदली दुसरा. तर नक्कीच दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. मॅच सुरू आहे मैदानामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली नारिवली विपक्ष नवापाडा. तर 48 धावांचं लक्ष्य आणि मॅच जेव्हा सुरू होईल मयूर भोईर यांचा आपण आवाज ऐकू शकाल. पुढच्या मॅच मध्ये आडिवली संघ टॉस विन आहे. ओ टू मयूर भोईर. थँक्यू नितीनदा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना नारिवली संघाने 47 धावा एकवटल्यात. 48चा टार्गेट आणि 48चा पाठलाग करण्यासाठी सलामीला येत असताना उमेश जाधव आणि त्यांच्या बरोबर जोडीला आपल्याला पाहायला मिळत ते म्हणजेच संदीप आणि उमेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 48चा टार्गेट, 24 चेंडू 48 समीकरण. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच आडिवली विपक्ष कोळे. टॉस जिंकला आडिवली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजेच कोळेगाव संघाला. कालच्या दिवसामध्ये मनिका 11 संदप संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केला लोटवाई चषकामध्ये. आजच्या दिवसामध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रापासून हेदुटणे विपक्ष नारिवली, त्यानंतर खिडकाई विपक्ष नवापाडा झाली, त्यानंतर काटई विपक्ष आडिवली, चौथी मॅच होती कोळे विपक्ष उंबारली. हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच नारिवली विपक्ष नवापाडा, त्यानंतर आडिवली विपक्ष कोळे. या 4ही संघांनी एक एक सामने जिंकले. ते मात्र फाईट करत असताना लोटवाई चषकातील स्पर्धेचा दुसरा दिवस. नक्कीच त्याचबरोबरीने ज्याचं विशेष सहकार्य आहे आदरणीय एकनाथ नामदेव म्हात्रे यांच्याकडून पहिल्या चेंडूवर इथं मात्र गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला एफर्ट होता पण त्यांच्या अवकाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर इथं त्या 4 धावा. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि लोटवाई चषकामध्ये त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विनम्र आभार व्यक्त करतो. चेंडू हवेमध्ये खेळून काढला. इनफिल्डमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता.
एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केला. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला होते बॅटिंग करत असताना नावपाडा संघाची. 48 धावांचा पाठलाग करतोय. 2 चेंडू फेकले. पहिल्या षटकात गोलंदाज राजूचा वापर केलाय. राजूने बॅटिंग करताना निराश केलंय. सलग 2 सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर बाद झाला, पण गोलंदाजीसाठी ते मात्र चांगलं योगदान देत असताना इथं मात्र चेंडूमध्ये आहे लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी आणि इथे मात्र मिस जजमेंट. झेल हाताला ब्रश होऊन जमिनीला विसावतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना नावपाडा संघाची. 48 धावांचा पाठलाग करतोय. सलामीला संदीप आणि उमेशची जोडी ही जमेची बाजू नावपाडा संघाची. बाळा बोराडेने नक्कीच थोडंसं पॉज घेतलाय. पहिल्या मॅचमध्ये धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाले, त्यामुळे या मॅचमध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी. उमेश आणि संदीप, उर्दू विकेटने राजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लो फुलटॉस चेंडू होता, गॅपमध्ये घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल असेल का, नाकारतायत. 1च धावेवर इथे मात्र. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय जीवन जोशी साहेबांचं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. दादा, तुमच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच चालू आहे. नारिवली विपक्ष नावपाडा. दुसरं सत्र 48 धावांचा पाठलाग. उमेश जाधव आणि संदीप ही जोडी. उर्दू विकेटने राजू बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. पंचांकडे अपील केली आहे आणि इथे अपील स्वीकारली आहे. फलंदाज बाद होतो. लेग बिफोर विकेट. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना नावपाडा संघाला. बरोबरीने आमच्या व्यासपीठावरती दिवा गावचे आदरणीय जीवन काळू पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ झाला. इथे मात्र अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत. धावसंख्या झाली धावफलकावरती 8. राजू काटे कमबॅक करत असताना 48 धावांचा पाठलाग करतो नावपाडा. आणि आता मात्र मैदानामध्ये या संघाचा प्रमुख फलंदाज एक वेल फिनिशर बाळा बोराडे. धावसंख्या झाली धावफलकावरती 8. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. सातत्याने पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं बाळा बोराडे यांना. एक्सपिरियन्स आहे, चांगला खेळ सातत्याने रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील राहिलाय, तेवढंच दर्जेदार 40+ क्रिकेट देखील. 40 ही ओलांडला नंतर देखील थोडे दुखापतग्रस्त आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं होतं. सातत्याने दुसरी धाव घेताना कुठेतरी व्यत्यय निर्माण होत होता, पण नेहमी म्हणतात जखमी वाघ नेहमी घातक मानला जातो. मैदानामध्ये बाळा बोराडे. चेंडू झाले आतापर्यंत 5. राजू काठे बॉलिंग ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू असताना 8 ही धावसंख्या. नाव स्ट्रायकिंग एंडला उमेश. उर्दू विकेटने राजू. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना मिळत आहेत त्या 4 धावा. नक्कीच प्रेक्षकांचं मंत्रमुग्ध करणारं संगीत DJ भारतच्या माध्यमातून. सातत्याने संगीताचा उपयोग इथे मात्र केला जातो. मॅच प्रफुल्लित, मॅचमध्ये एनर्जी, त्याचबरोबरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं. एखादी बोरिंग मॅच जर होत असेल त्यावेळी नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम
हे संगीत कक्षामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. डीजे भारत लोटोवाई चषकामध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते डीजे भारतच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरती लक्ष्मणचा वापर केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 12-48 धावांचा पाठलाग करण्यासाठी नवापाडा संघ इथे मात्र फाईट करत असताना नारिवली संघाच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकात राजू काठेने बॉलिंग केली, 12 धावा खर्च केल्या. राऊंड विकेटने लक्ष्मण येतोय, पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, आधीच पवित्र इथे मात्र आजमावला होता. उमेश जाधवने ते रीड केलं अवे फ्रॉम द बॉडी. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक प्रगतीपथावर विखुरलेलं क्षेत्ररक्षण, पॉवर प्लेचं बंधन इथे मात्र समाप्त झालंय. धावसंख्या झाली धावफलकावरती 12 ही धावसंख्या आपल्याला पाहिलं. राऊंड विकेटने आता मात्र थांबून खेळले तर ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेविरुद्ध मध्ये समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना नवापाडा संघाची. दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडू झालेत आता धावपर्यंत धावा खर्च केल्या ते म्हणजे फक्त आणि फक्त 1. दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडवर बाळा बुराडे. 48 धावांचा पाठलाग करत अससाठी नवापाडा. राऊंड विकेटने लक्ष्मण गुरपेकर राऊंड विकेटने इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली होती. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, गॅप आहे आणि चेंडू सरळ जातो साईड स्क्रीनला धडक मारत असताना मिळत आहेत त्या 4 धावा. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली धावफलकावरती 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली. फुलर लाईनचा चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका साईड स्क्रीनच्या खालून जात असताना मिळतात त्या 4 धावा बाळा बोराडीला. धावसंख्या झाली धावफलकावरती 17. 48 धावांचा पाठलाग करतो नवापाडा संघ. सुरुवात दमदार. नवापाडा संघाची एक गडी जरूर गमावलाय. चेंडूची मागणी केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्वयंसेवक आहेत. समीकरण झालं जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. मागची मॅच आपण पाहिली एक्झिबिशन मॅच. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटकात सुरुवात चांगली केली होती जितू पाटीलने. देवी सपाडा ग्रामस्थचे जितू पाटील आणि संतोषने 4 षटकांना अखेरीस धावा उभारला होता 43. असं वाटत होतं देवी सपाडा 40+ संघ सहजरित्या मॅच जिंकेल, पण पहिली 2 षटकं रुपेश आणि जितू पाटील दर्जेदार गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून कौतुक करेन रुपेशचं. सातत्याने सराव नाहीये रुपेशचा, पण चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकात जितू पाटीलने देखील चांगली गोलंदाजी. पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू संतोषने सुरेख हाताळले होते. त्यानंतर 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा. रमा भोईर नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाला रोखता आलं नाही. इथे मात्र चेंडू व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बाळा बोराडेच्या बॅटमधून येतो हा दुसरा चौकार. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना नवापाडा संघाची. राऊंड विकेटने लक्ष्मण. इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, कारण की एक धावा इथं मात्र रोखणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर बाळा बोराडे. राऊंड विकेटने लक्ष्मण. फ्लोअर लाईनचा चेंडू होता, आतली कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावरती 22. एक्झिबिशन मॅच मध्ये नक्कीच रमा भोईर नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाला शांत करता आलं नाहीये देवी सपाडा ग्रामस्थांना. त्यामुळे मॅच परास्त व्हावी लागली. दर्जेदार फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. त्याचबरोबरीने नवनाथ मात्रे संघनायक होते. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्हचा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन दिलं जातं सर्कलमध्ये. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या पद्धतीने
23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावर नुकताच ज्यांचं आगमन झालं, आदरणीय सन्माननीय जीवन काळूराम पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल जितू पाटील जे 40+ संघाचे खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते जीवन काळूराम पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना लोटो चषकामध्ये दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माईची शाल व या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक मोमेंट आपण देऊन नक्कीच अतिथी देवो भव ही संस्कृती जपत असताना दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये बाळा बोराडे आणि उमेश जाधव अजूनही खेळत असताना समीकरण झालं 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनोहर येतो. मनोहर भोईर मनोहर स्ट्रायकिंग एंडवर उमेश 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. तिसरं षटक निर्णायक षटक. या षटकामध्ये जर जास्ती धावा आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये नवापाडा संघ पाहायला मिळेल आणि या षटकात जर धावा आल्या नाही तर मजबूत स्थिती आपल्याला नारिवली संघाची. उर्ध विकेटने पहिला चेंडू लेगलास करण्याचा प्रयत्न, गॅप आहे, क्षेत्ररक्षक दूर करून येतात. एक धाव कंप्लीट केली आहे, एकाच धाब्यावर समाधान. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. अर्ध लक्ष इथे मात्र पार केलाय, अजूनही 24 धावा करायच्यात. स्ट्रायकिंग एंडवर बाळा बोराडे त्याच्या बॅटमधून 3 चौकार धरून आलेत. सलग 3 चौकार ठोकलेत बाळा बोराडेने. दर्जेदार फटकेबाजी. पहिल्या मॅच मध्ये नक्की शांत ठेवलं होतं. मी मगाशीच म्हटलं जखमी वाघ नेहमी घातक असतो. ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक वरती मनोहर. एक वेगळी शैली आहे मनोहरची. ओव्हर द विकेटने आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो, वेगाने इम्प्रेस करतो मनोहर. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र समीकरण झालं जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. बॅटिंग करत असताना नवापाडा संघाला मनोहर चांगली गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये या निर्णायक षटकामध्ये ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडवर बाळा बोराडे. ओव्हर द विकेटने इथे मात्र लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बाळा बोराडेचा इथे मात्र खेळ संपलाय. लागणारा दुसरा धक्का. धावसंख्या ती म्हणजेच 24 आहे. बाळा बोराडेची खेळी इथे मात्र समाप्त होते. वैयक्तिक 13 धावा एकवटला. आपल्या संघासाठी 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दुसरं सत्र सुरू आहे आणि 9 चेंडू. आता मात्र समीकरण झालं जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना सतीश आणि उमेश सलामीला येत असताना उमेश चांगली फलंदाजी करतोय. धावफलक हलतं ठेवण्याचं काम, पण 9 चेंडू आणि आता मात्र 24 चेंडूपेक्षा धावा भरपूर आहेत. 9 चेंडू 24 ची गरज. स्ट्रायकिंग एंडवर सतीश या संघाचा वेल फिनिशर. 9 चेंडू 24. बॉलिंग ट्रॅक वरती मनोहर कमबॅक करून देत असताना निर्णायक षटक. ज्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हुकचा फटका. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत दुसऱ्या धावेस इथे मात्र कॉल केला. स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील वेगाने फेकली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. थोडंसं निराश होता क्षेत्ररक्षक. नक्कीच कॅरी करून लगेच तिथे मला स्टंप उखडायचे होते, पण मात्र थोडंसं वेट घेतलं यष्टीरक्षकाने. तोपर्यंत बॅट्समन सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या झाली धावफलकावरती 2 धावांच्या मदतीने 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण झालंय 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत असताना प्रेक्षकांना देखील विनंती आहे सोशल डिस्टन्सिंगचं नक्कीच पालन करा, कारण की कोरोना पुन्हा एकदा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल
8 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती मनोहर चांगली गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडवर सतीश. शफल झालेत, लॉफ्टेड स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, निराश होत आहेत, ट्रिल करून दाखवतात की लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करायची होती. आधी शफल झाले होते, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. मनोहरचा आत्मविश्वास उंचावला, त्यानंतर चांगली गोलंदाजी, कारण की बाळा बोराडे सारखा फलंदाज बाद करण्यात त्याला यश मिळालंय. एखाद्या चांगल्या फलंदाजी ज्यावेळी विकेट मिळते ना, त्यावेळी गोलंदाज नक्कीच आत्मविश्वास उंचावतो आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट डे मनोहर बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर सतीश. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. या निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी, धावा खर्च केल्या त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 3. समीकरण होतं 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज, धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये 3. आता मात्र समीकरण झाले 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण की हवेचा जर प्रवाह आपण जर पाहिला तर याच एंडला होता. आता मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करावी लागेल, कारण की आमच्या व्यासपीठाच्या समोर जो बंगलो आहे त्यावरती भगवा झेंडा डोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे हवा डाव्या बाजून उजव्या बाजूला जात असताना, त्यामुळे 6 चेंडू 22चं समीकरण इथे मात्र कठीण आहे, पण अशक्य असं काही नाही. 6 चेंडू 22चं समीकरण. उमेश जाधव अजूनही मैदानामध्ये आहे आणि सतीशकडे सातत्याने वेल फिनिशरची भूमिका राहिली आहे. इथून मात्र मॅच कशा प्रकारे फिनिश करेल, पण नारिवली संघ 40+ क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा राहिलाय. 6 चेंडू 22चं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवर उमेश. 6 चेंडू 22चं समीकरण. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतो संतोष. ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकामध्ये मॅचला कलाटणी, या तिसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आले. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता 12 चेंडू 25चं समीकरण, त्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. जर धावा आल्या असत्या तर नक्कीच नवापाडा संघ इथे मात्र मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता, पण त्या षटकामध्ये धावा येत नाहीये आणि बाळा बोराडे सारखा फलंदाज बाद होतोय, डगआउट मध्ये आहे. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर उमेश जाधव सलामीला येत असताना अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. 6 चेंडू 22चं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती येतो तो म्हणजे संतोष. उमेश पोटगाव एंड कडून संतोष बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील देखील केली जाते. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. सातत्याने स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे उमेशचा. क्षेत्ररक्षण तिथे लावलं देखील होतं, दडपण आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र समीकरण झालं 5 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. समीकरण अगदी कठीण होत असताना इथून मात्र मोठी फटके खेळावे लागतील सतीशला. 5 चेंडू 21चं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवर सतीश म्हात्रे. 5-21 ओव्हर विकेटने बॉलिंग ट्रॅक वरती येतो तो म्हणजे संतोष. ओव्हर विकेटने आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. अलॉंग दी कार्पेट जातोय. बॉडी लँग्वेज आपण जर बघितली तर नवापाडा संघाची कुठेतरी शोल्डर डाऊन, कारण की मॅच आपल्या हातातून निसटत असताना अजूनही मॅच आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. उमेश जाधवकडे ती मात्र खेळण्याची क्षमता आहे आणि तू मात्र ती खेळावी लागेल. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी 4 चेंडू 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश जाधव. 3 मोठे फटके इथून मात्र खेळावे लागतील. इथे मात्र प्रयत्न होता, प्रयत्नांना इथे मात्र यश मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र समीकरण झालं 3 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 3 लिगल डिलिव्हरीज. मॅच इथे मात्र नारिवली संघाच्या बाजूनी. एखादी गोलंदाजीची चूक महागात पडू शकते. 3 चेंडू 20चं समीकरण आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी होते, मजबूत पकड नारिवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा कायम ठेवत असताना इथे मात्र शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑन वरून, उचलतायत तोपर्यंत थोडंसं फंबल देखील होतात. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. मॅच पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये नारिवली संघ. शफल झाले तो लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव इथे मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न.
एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. आता मात्र समीकरण झालं जय आणि पराजयमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. एक चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र मिळतं इथे यश. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे लावलाय आणि मॅच इथे मात्र फिनिश झाली आहे. मॅच जिंकली ती म्हणजेच नारिवली संघ आणि हार्डलक नावापाडा संघ. कुठेतरी धावांची गती इथे मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये रोखण्यात यश मिळालं नारिवली संघाला. 48 धावांचा पाठलाग करायचा होता नावापाडा संघाला, पण कुठेतरी पराभवाच्या छायेत आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच फिनिश झाली आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावर आदरणीय माणिक भोईर साहेबांचं देखील